जय हिंद मित्रांनो, एक नवीन फॅक्ट आपण समजून घेऊ की वर्णा सिस्टीम जे आहे याच्यामध्ये आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण जे होते यांचा उल्लेख पहिल्यांदा कुठे सापडलेला होता किंवा यांच्या संदर्भात जे लिखित काम सुरुवातीला केलं होतं ते कुठे केलं होतं. तर वर्णा सिस्टीम जे आहे याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये सापडला होता. आता एकूण 4 महत्त्वाचे वेद होते. याच्यामध्ये ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद असे 4 वेद होते. या 4ही वेदांच्यामध्ये ऋग्वेद सगळ्यात ओल्डेस्ट, सगळ्यात जुना जो आहे तो ऋग्वेद आहे. आणि ऋग्वेदामध्ये मग त्याचे अध्याय वेगवेगळे करण्यात आले होते की त्याला आपण मंडल पण म्हणण्यात आलेले. ऋग्वेदामध्ये एकूण 10 मंडलं होती आणि या 10 मंडलामधील जे 10वं मंडल होतं की ज्याच्यामध्ये धर्मसूत्रांच्या संदर्भात इन्फॉर्मेशन देण्यात आली होती, माहिती देण्यात आली होती. तर हे 10व्या मंडलामध्ये काय करण्यात आलं होतं, 4 वर्णांचा उल्लेख करण्यात आला होता. आता 4 वर्ण कोणती कोणती होती? या 4 वर्णांच्या मध्ये एक होता तो ब्राह्मण, दुसरा एक क्षत्रिय, तिसरा आहे वैश्य आणि चौथा एक शूद्र. असे 4 वर्णांचा उल्लेख करण्यात आला होता. आणि धर्मसूत्रांच्या मध्ये या प्रत्येक जे वर्ण देण्यात आलेले, वर्णा सिस्टीममध्ये जे वर्ण आहेत ना, या प्रत्येकाचं एक काम सांगण्यात आलेलं होतं. जसं की ब्राह्मणांचं काम यज्ञासंदर्भात असेल, ज्ञान घेण्यासंदर्भात असेल, हे ब्राह्मणांचं काम होतं. नंतर क्षत्रिय जे होते त्यांची लढाई संदर्भातले काम जे होतं ते क्षत्रियांना देण्यात आलेलं होतं. लढाई असेल किंवा शूरवीरता दाखवण्यासंदर्भात असेल. वैश्य जे होते ते व्यवसायासंदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय जे होते शूद्रांच्या मार्फत केले जात वैश्यांच्या मार्फत केले जात होते. आणि जे शूद्र होते या शूद्रांच्या संदर्भात जो उल्लेख होता तो काय, तर हे जे वरचे 3 वर्ण जे आहेत म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या सगळ्यांची सेवा करणं हे शूद्रांचं काम होतं. तर अशा प्रकारे हे जे 4 वर्णा सिस्टीम जी होती या 4 वर्णा सिस्टीमचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर शूद्रांच्या संदर्भात एक वेगळ्या प्रकारचं लिखित काम जे आहे ते मनुस्मृतीमध्ये पण करण्यात आले. स्मृती वेगवेगळ्या होत्या, त्याच्यामध्ये मनुस्मृतीमध्ये पण करण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांचे खूप असे म्हणजे विचित्र कामं जी होती मनुस्मृतीमध्ये वर्णनात्मक पद्धतीने मांडण्यात आलेली होती. जस्ट आपल्याला माहिती असून दे की वर्णा सिस्टीम जी होती इंडियामध्ये, वर्णा सिस्टीम जी होती ही वर्णा सिस्टीम उल्लेख कुठं होता तर ऋग्वेदामधील 10व्या मंडलामध्ये करण्यात आला होता. आणि त्यांच्या संदर्भात जी कामांच्या संदर्भात, कार्यासंदर्भात जी माहिती होती ती धर्मसूत्रामध्ये करण्यात आलेली होती. एकदम व्यवस्थित फॅक्ट आहे, सगळ्यांना ही फॅक्ट्स माहिती असणं गरजेची आहे. बाकी एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे. नंबर ऑफ कोर्सेस आहेत, MPSC कंबाईन संदर्भात आहे, NCERTचा कोर्स आहे. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्कीच त्या कोर्सच्या संदर्भात 1-2 फ्री व्हिडिओज आहेत त्या नक्की बघा. टेलिग्राम चॅनलची पण लिंक आहे, टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा. विजय IAS अकॅडमी कराडमध्ये आहे. याच्या संदर्भात थोडी माहिती असून दे. मी तर थांबतो. जय हिंद मित्रांनो.